नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे किंवा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव 2024 ची आवृत्ती आयोजित करण्यात आलेली होती. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? वर्ल्ड्स फर्स्ट वुडन सॅटेलाइट म्हणजेच जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासा आणि कोणत्या देशाच्या संशोधकांनी हात मिळवणी केलेली आहे? म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे? कोलॅबोरेशन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर काय केलेलं आहे? जे काही अमेरिकेचं नासा आहे NASA आणि जपानचं JAXA या ज्या काही दोन स्पेस एजन्सी आहेत यांनी दोघांनी काय केलेले आहे? या दोन देशांच्या संशोधकांनी हात मिळवणी केलेली आहे, कोलॅबोरेशन केलेलं आहे. कशासाठी? तर जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी. ठीक आहे, पॉइंट लिहून घ्या. हे मॅग्नोलिया लाकडापासून तयार केलेलं उपग्रह आहे जे त्याच्या स्थिरता आणि क्रॅकच्या प्रतिकारासाठी ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान. या ठिकाणी नासा बद्दल सुद्धा बोलण्यात आलं, तर सुरुवातीलाच आपण नासा बद्दल रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1958 संस्थापक आहेत ड्वाइट डी आइन्सहावर. प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि कोणत्या देशाने यशस्वी डिजिटल सोल्युशन्स सामायिकरण क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी फॉर कोलंबिया. काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय. या दोन देशांनी काय केलेलं आहे? तर सामंजस्य करार केलेला आहे. कशासाठी? तर डिजिटल सोल्युशन्स सामायिकरण क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कोलंबियाचे माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण यांच्यामध्ये स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. या पायाभूत सुविधांमध्ये सामायिक डिजिटल प्रणालींचा संच आहे जो सुरक्षित आणि परस्पर कार्यक्षम आहे. तर पर्याय क्रमांक सी, कोलंबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया मग, मागील काही काळामध्ये भारताने इतर देशांसोबत जे काही वेगवेगळे सामंजस्य करार केलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की भारत आणि सिंगापूर दरम्यान सार्वजनिक प्रशासनामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झाला आहे. भारत टांझानियामध्ये IIT मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झाला आहे. भारत अबुधाबीमध्ये IIT दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झाला आहे. भारत सौदी अरेबिया ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी करार झाला आहे. भारत न्यूझीलंडमध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे. भारत सौदी अरेबियामध्ये ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळी सुरक्षित करण्यासाठी करार झालेला आहे. भारत मॉरिशस दरम्यान लहान उपग्रह प्रकल्पासाठी करार झालेला आहे. भारत अर्मेनियामध्ये डिजिटल सोल्युशन्स शेअर करण्याच्या क्षेत्रामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. आणि भारत कोलंबियामध्ये सुद्धा डिजिटल सोल्युशन्स सामायिकरण क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी करार झालेला आहे. बिलकुल बोर होऊ द्यायचं नाही. ही जी काही मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगत असतो याच्यातून सुद्धा बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये प्रश्न डिरेक्ट विचारलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न आणि त्याच्यासोबत दिलेली अतिरिक्त माहिती दररोज नियमितपणे तुम्हाला वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, हा सुद्धा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. कोणती संस्था विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम युविका 2024 आयोजित करणार आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. माझ्या मते 2018 किंवा 2019 पासून त्यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे युविका 2024. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की हा जो काही कार्यक्रम आहे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका, याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे तर तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन विकासांबद्दल शिक्षित करणे हा याच्या मागचा पर्पज आहे, उद्देश आहे. 2019 मध्ये तरुण वैज्ञानिक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. 2019 नंतर 2022 मध्ये आणि 2023 मध्ये यशस्वीरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. युविका मध्ये या ठिकाणी फुल फॉर्म कदाचित विचारला जाऊ शकतो, तर लिहून घ्या युवा विज्ञानी कार्यक्रम. ठीक आहे. आणि शेवटचा पॉइंट लिहून घ्या, युविका कार्यक्रमामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितावर आधारित संशोधन आणि संरेखित करिअरसाठी प्रोत्साहन मिळेल, हा याच्या मागचा कार्यक्रमाच्या मागचा काय आहे मेन उद्देश आहे किंवा अशा प्रकारची अपेक्षा आहे. ठीक आहे. कोण राबवतं हा कार्यक्रम तर इस्रो. कार्यक्रमाचं नाव काय युविका. तर इस्रो बद्दल लगेच आपण चर्चा करूया. इस्रो बद्दल कधीच विसरून जायचं नाही. फुल फॉर्म लिहून घ्या, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला झाली. संस्थापक होते विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओपेनहायमर असं या चित्रपटाचं नाव आहे. त्या चित्रपटाला या ठिकाणी बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2024 या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराचं नामांकन मिळालेलं आहे. ठीक आहे. याच पुरस्कारामध्ये अन्य काही 4 प्रमुख गोष्टींवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जसं की लिहून घ्या, आपण आताच पाहिलं सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे तर ओपनहायमर. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला तर क्रिस्टोफर नोलन यांना, आणि यांनी कोणत्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे तर ओपनहायमर. त्याच्यानंतर प्रमुख अभिनेता म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला मिळाला आहे पुरस्कार सिलियम मर्फी यांना, आणि प्रमुख अभिनेत्री म्हणून एम्मा स्टोन यांना. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर सी मध्ये का चित्रपटाचं नाव आहे 12वी फेल. या ठिकाणी तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा गोष्ट लिहून घ्यायची आहे. मग फिल्म फेअर अवॉर्ड जो काय 2024 संपन्न झाला त्याच्यामध्ये 12वी फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. हा जो काही प्रश्न होता तो कशा संदर्भात होता महत्त्वाच्या पुरस्काराबाबतीत. तर लगेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत मागील काही आठवड्यांमध्ये महिन्यांमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ, सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित नरेंद्र मोदी, महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार 2024 निखिल वाघ, उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर 2023 डॉक्टर बीना मोदी, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 शशिकांत उर्फ नाना मुळे यांना, नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस या इन्स्टिट्यूटला, लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्यारेलाल शर्मा यांना, जागतिक जल पुरस्कार 2023-24 नोएडाला, आणि केपीपी नांबियार पुरस्कार 2024 एस सोमनाथ या व्यक्तींना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, किंवा मदर टंग लँग्वेज डे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. मला फक्त याची थीम सापडली नाही. जर कोणाला याची थीम माहीत असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा 2024 ची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाची. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच आपण काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस,
27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. चेट्टी कुलंगरा भरणी उत्सव कोणत्या राज्यातील हा प्रमुख उत्सव आहे किंवा सण आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हा जो काही महोत्सव आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे. परत एकदा वाचून दाखवतो. चेट्टी कुलंगरा भरणी उत्सव असं याला म्हटलं तरी काय हरकत नाही. लगेच आपण काय करूया मग, वेगवेगळे राज्य आणि त्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेले जे काही महोत्सव आहेत, सण आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की ज्योतिर्गमय महोत्सव आणि ईशान मंथन महोत्सव नवी दिल्लीमध्ये, आंबा महोत्सव ब्रुसेल्स बेल्जियममध्ये, शीतल षष्ठी महोत्सव नुखाई जोहार महोत्सव आणि धनुयात्रा ओडिसामध्ये, उरुका महोत्सव, बैखो महोत्सव, मोंगिट महोत्सव आसाममध्ये, गान नगाई, शिरुई लिली, संगाई, याओशांग आणि मेरा हौ चौंगबा हे जे काही सण आहेत ते मणिपूरमधले आहेत. सरहुल महोत्सव आणि हिजला मेळा महोत्सव झारखंडमध्ये आहेत. हॉर्नबिल महोत्सव नागालँडमध्ये, गणगौर महोत्सव राजस्थानमध्ये आणि त्रिशूर, ओणम, विशू, अतुक्कल, तेयाम, गुरुवायूर, चेट्टी कुलंगरा भरणी उत्सव हे कुठले आहेत तर केरळ राज्यातील आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये ज्योती यार राजीने कोणत्या खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, रेस म्हणजेच पळणे या खेळामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्योती यार राजीने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. 2-3 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चॅम्पियनशिप कोणती आहे? आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024. ज्योती यार राजी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर रेस या खेळाशी संबंधित आहेत. कोणतं पदक जिंकलं? सुवर्ण पदक जिंकलं. खेळाचा प्रकार कोणता होता? तर वुमन्स 60 मीटर हर्डल्स हा प्रकारचा खेळ होता. किती सेकंदामध्ये त्यांनी हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? तर 8.12 सेकंदामध्ये ही जी काही रेस आहे 60 मीटरची ती पार करून हा सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेला आहे. याच्यासोबत अजून एक पॉइंट लिहून घ्या. याच खेळामधील तजिंदर पार सिंगतूर यांनी सुद्धा शॉर्ट पुल ॲथलेटमध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 5059 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या बाबतीमध्ये कोणते राज्य देशामध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. थोडंसं कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. 2 प्रश्न आहेत. जर तुम्हाला असं विचारलं चार्जिंग स्टेशनच्या बाबतीमध्ये देशामध्ये अव्वल राज्य कोणतं तर तेव्हा उत्तर असणार आहे कर्नाटक. परंतु जर तुम्हाला असं विचारलं इलेक्ट्रिक व्हेकलच्या संख्येच्या बाबतीमध्ये देशामध्ये अव्वल राज्य कोणतं आहे तर तेव्हा येणारे 1 नंबरला उत्तर प्रदेश, 2 नंबरला आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आणि 3 नंबरला कर्नाटक राज्य. या गोष्टी बिलकुल या ठिकाणी विसरायच्या नाहीत, कन्फ्युजन होऊ द्यायचे नाहीत. ठीक आहे. तर सर्वात जास्त इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या बाबतीमध्ये कोणतं राज्य अव्वल आहे? कर्नाटक. कर्नाटक बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. नवीन मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरगट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णा राजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच UPI रुपे कार्ड कोठे लॉन्च केलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, UAE युनायटेड अरब इमिरेट्स या देशाच्या अंतर्गत UPI रुपे कार्ड नुकतेच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. आपण 2 दिवसापूर्वीच पाहिलं होतं. तर UPI ची जी काही फॅसिलिटी आहे ती मॉरिशस आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये सुरू करण्यात आलेली होती. ही गोष्ट तुम्हाला बिलकुल विसरायची नाहीये. तर आता नवीन UAE मध्ये सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? नरेंद्र मोदी यांनी UPI रुपे कार्ड या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. UAE बद्दल लगेच जाता जाता रिव्हिजन टाकूया. नवीन राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नहयान, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतूम, राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम. पुढचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक सामाजिक न्याय दिवस वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, 20 फेब्रुवारीला या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे जागतिक सामाजिक न्याय दिवस. या वर्षीची 2024 ची थीम काय होती तर लिहून घ्या, ब्रिजिंग गॅप्स बिल्डिंग अलायन्सेस अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. पुढचा प्रश्न क्रमांक 11. उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेची अनुदान रक्कम 15,000
15,000 रुपयावरून 2024-25 या आर्थिक वर्षापासून किती रुपये केलेली आहे? तर 15,000 रुपयापासून इन्क्रीज करून आता किती केली आहे? तर 25,000 रुपये या ठिकाणी केलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ही रक्कम मुलींच्या जन्मापासून ते पदवीपूर्व किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशापर्यंत दिली जाणार आहे. एप्रिल 2019 मध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना सुरू करण्यात आलेली होती. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर आणि संशोधन संस्थाचे कोणत्या शहरामध्ये उद्घाटन केलेले आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भुवनेश्वर या शहरामध्ये बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर आणि संशोधन संस्थाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे जे काही संस्था आहे किंवा रिसर्च सेंटर आहे किंवा कॅन्सरचं जे काही सेंटर आहे याच्या मागचा उद्देश काय आहे? तर रुग्णांना परवडणाऱ्या किमतीमध्ये दर्जेदार उपचार देणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. यामध्ये दररोज 300 रुग्णांना रेडिओथेरपी आणि 150 रुग्णांना केमिओथेरपी देण्याची फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशाने सामाजिक विकास आयोगाच्या 62व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे? ब्राझील, भारत, इस्रायल की जर्मनी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, चुकलं असल्यास करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.